नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? मी नरेंद्र किसनराव काळे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 96 65 43 24 93. माझा परिचय अतुल गोविंदराव देवगरे, राहणार कविटा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. माझं कृषी केंद्र आहे अतुल कृषी केंद्र नावानं, आणि माझा मोबाईल नंबर आहे 99 70 76 96 66. आपण इथं एक ट्रायल घेतलेली होती. सरदार ॲग्रिकमचे कंट्रोलर नावाचं प्रोडक्ट आहे. ते तुरीसाठी आपण यूज केलेलं आहे इथं. आता काळे सर, तुम्ही जे कंट्रोलर यूज केलं तुरीला, जे तुरीला औषध लावलं, म्हणजे एक शीट ट्रीटमेंट म्हणून, तर त्याचा काय फायदा झाला तुम्हाला? कायसाठी लावलं तुम्ही ते? डुकरानं तूर नाही खाल्ली पाहिजे याच्यासाठी. आता तुम्ही 1 किलोला 8 ते 10 मिली यूज केलं, तर तुम्हाला जे लावल्यामुळे जो काही नुकसान होणार होतं ते दरवर्षी होऊन राहिलं, ते ह्या वर्षात काय वेगळं घडलं तुम्हाला? काहीच नाही. 2% नाही तूर खाल्ली, फक्त 2 ठिकाणी थोडंसं खाल्ले आणि तिथून डुकरं वापस चालले गेले. नाही तर हे अर्ध शेत पूर्ण खाल्लेलं होतं. पूर्ण म्हणजे मागील वर्षात जे तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्ण वावर डुकरं तूर खात होते पूर्ण, तर आज तुमचं असं समजा का सुरुवातले आले, गेले, थोडं बहुत खाल्लं, पहिले 2% समजा, तेवढं 98% आपलं सक्सेस झालं. म्हणजे सरदार ॲग्रिकमचं जे कंट्रोलर आहे याच्यामुळे तुम्हाला भरपूर बेनिफिट मिळाला. 100% पूर्ण. बर. त्याच्यानंतर तुमचे अनुभव तुम्ही जे दुसऱ्या लोकांना शेअर केले, म्हणजे नातेवाईकाला, भावंडकीला, तर त्यांचं कसं काय झालं? त्यांचं आता पहिले खाल्ली होती, आता नंतर त्यांनी लावली, तर आता नाही आले म्हणते कोणते डुकरं त्याच्यामध्ये. असं म्हणजे तुम्हाला त्याच्यापासून डुकराचं संरक्षण भेटलं. म्हणजे तुम्हाला जे तार कंपाऊंड वगैरे जे भरायचं होतं, प्रत्येक शेतकरी भरू नाही शकत, तर त्याचा एक बेनिफिट एका औषधमुळे मिळाला. आणि खूप काही प्रमाण नाही लावायचं, बरोबर आहे. आता याच्यात तुम्हाला नुसतं तुरीलाच नाही, तर तुम्ही प्रत्येक पिकाला म्हणजे मक्का झालं, भुईमुग झालं, बऱ्याच पिकाला तुम्ही यूज करू शकता. बरोबर आहे. हेच औषध तुम्हाला फवारणीतून, म्हणजे जे अंडीच खतम करते पूर्ण, कडू असल्यामुळे, अंडी खतम केल्यामुळे बाकी जे अळी तयार होणारी आहे ते होत नाही. म्हणजे जे थ्रिप माइटचा अटॅक आहे, तुमची अंडीनाशक आहे, हे काम म्हणजे पहिल्या फवारणीपासून तुम्ही यूज कधी केलं तर तुम्हाला तिकडे 2 फवारणी कमी लागते. खातच नाही. माझा असा 100% भरोसा आहे का फवारणी केली तर कोणतंच कीटक त्याला खाऊ शकत नाही, रस शोषण कोणतंच कीटक करू शकत नाही. बरं, ह्या कळून तुम्ही तुमचं जेवण वगैरे झालं काय? नाही. एक दिवसभर झाला त्रास, पण दिवसभराचा त्रास तर इकडे सर्व पीक निघून आलं बाहेर. असं हानी वगैरे काहीच नाही, कोणाचीच नाही. बायाले एक दिवसभर त्रास झाला, बायामध्ये हू झाला. आता आपलं पीक निघते ना म्हणे, झालं म्हणजे आता एक दिवस जर असं जेवण कम झालं म्हणे आमचं. म्हणजे खूपच कडू आहे का? म्हणजे वरून हात लावला तरी तुम्हाला कडू लागते. कडू. बरोबर. आणि बाकी जो संत्रा आहे, अदर पीक आहे, समजून चला कांदा आहे, थ्रिप माइटचा अटॅक आहे, जसं आता आपण पिप्रोनिल 80% मारतो, त्याच्यासोबत तुम्ही कधी कंट्रोलर घेतलं तर खूप चांगले रिझल्ट आहे. म्हणजे जेवढ्या वाटतं का भरपूर रिझल्ट भेटतील याच्या अधिकाने. बोंडअळीवर खूप चांगला फायदा होईल. बोंडअळीसाठी तर सगळं बेसच आहे ना. म्हणजे का बोंडअळी नाही येऊ शकेल याच्यामुळं? नाही, कारण हे ऑलरेडी ज्या व्यक्तीनं 3 वर्षापासून वापरत आहे ते लोक कंटिन्यू तिन्ही फवारणी यूज करते. सोयाबीन असो का तुमचं कॉटन असो या मिरची असो, काही असो. मिरची सारखा रोग त्या कोण्याच पिकात येत नाही. मुरडा थ्रिप माइटचा अटॅक. थ्रिप माइटचा अटॅक नुसतं प्लेन औषध, केमिकल तुमचं पिप्रोनिल सारखं ॲटम 80% घेतलं तरी परफेक्ट रिझल्ट भेटत नाही. त्याच्यात तुम्ही कधी ह्या वर्षात आम्ही बऱ्याच लोकांना कांद्याती कंट्रोलर प्लस पिप्रोनिल दिलं. असे बरेच मिरची आहे, तुमची कांदा आहे, कॉटन आहे, अशा पिकाला दिले तो शेतकरी डबल डिमांड मध्ये तयार झाला. आणि आज जो अनुभव तुम्हाला आला, आता तुम्हाला कंट्रोलर बद्दल कोण माहिती दिली? तुम्हाला कोण्या कृषी केंद्राला माहिती दिली? अतुल कृषी सेवा केंद्र, कविटा.
यांच्यामुळे तुम्ही जे माहिती दिली ते तुम्ही युज केलं, त्याच्यामुळे आज जो बेनिफिट झाला, आज तुम्ही 10 लोकांना सांगायला तयार झाले. आता तुम्हाला सांगितलं आणि वापरूनही राहिले कास्तकार, जे मी सांगितलं माझे रिझल्ट पाहून लोक वापरून राहिले. आता तुम्हाला याच्याबद्दल शेतकऱ्याला काय सांगू वाटते? काहीच का तुम्ही वापरू शकता, लावू शकता, वरतून फवारणी पण करू शकता, सगळ्याच याच्यात कोणत्याही याच्यात मारू शकता तुम्ही, कोणत्याही पिकावर. म्हणजे सरदार ऍग्रीकेम कंपनीनं जे तुमच्यासाठी कंट्रोलर काढलं, हे असं समजा का तुमच्या बेनिफिट चांगलं प्रोडक्ट आहे, म्हणजे कम खर्चाची शेती होते त्याच्यातून. बरोबर. म्हणजे खर्च वाढते. जो फवारा आपल्याला कधी 15 दिवसांना मारायचा आहे तो 3 हप्त्यावर जाते. 3 हप्त्यात जाते. जिथं 5 फवारणी लागते तिथं 3 फवारणी लागते, 3 फवारणी होते. म्हणजे खर्च वाचला. तुमची जे रोगराई आहे, ते रोगराईची क्षमता जे म्हणजे त्याची म्हणजे काय म्हणतो आपण, अंडीचं रूपांतर अळी तयार होते, ते अंडीच नष्ट झाल्यामुळे अळी तयार होतच नाही. म्हणजे तिथून तिकडे स्प्रे वाचला तुमचा. म्हणजे प्रत्येक तुमचं म्हणणं आहे का बाबा प्रत्येक फवारणीमध्ये युज केलं तर काही हरकत नाही याला. हरकत नाही. बरोबर, काही हरकत नाही. धन्यवाद.